हा दादा काय बोल हा बोलले का मला फडणवीस मॅडमला उचल. हॅलो हा हा बोला. बांगर साहेब बोलले पण आमदार बांगर साहेब. बरं बांगर साहेब बोला. बोल ना, कोण बांगर म्हणजे? आमदार बांगर. कोण बांगर म्हणायला त्या? संतोष बांगर, आमदार बांगर बोलायलेत म्हणाव. एक मिनिट सोनटकेजी, इकडे त्या कवडे त्या फडणीस ताईला बोलतोय मी. हा सर बोला. हॅलो, हा बोला ना. कुठे आहेत का फडणीस ताई? हा मी फडणीस साहेब बोलायले. मी फोन केला ताई, तुम्हाला फोनच घेत नाही आपण. सर तुमचा फोन नंबर नाहीये माझ्याकडे, मी राऊंडला होते. अच्छा, म्हणजे फोन असला तरच घेता का कुणाचा? नाही नाही, मी राऊंडला आहे सर. परीक्षा सुरू आहे, राऊंडला गेलेली. बरं इकडे ऐका ना ताई, त्या पोलाला तुम्ही पेपर देत ना, असा अधिकार आहे का तुम्हाला पेपर न देण्याचा? ऐका ना सर, हा तेव्हा मुलगा 7वी पर्यंत सेमीला नाही नाही, होता. कसं व्हायलंय ताई, तुम्हाला सांगतो ओव्हर व्हायलंय तुमच्या शाळेचं. मी येऊन तुम्हाला सांगतो, मी कुलूप लावून टाकेल बरं काय. नाही नाही, ओव्हर नाही सर. नाही नाही, अहो ओव्हर इकडं आहे का? तुम्हाला अधिकार आहे का कुण्या लेकराला तुम्हाला परीक्षेला न बसू देण्याचा? मला एवढं तुम्ही आधी सांगा. ऐका ना, ऍडमिशन घेतली आहे का? ऍडमिशन घेतली आहे का? म्हणजे ऍडमिशन घेतलं म्हणूनच तुमच्या शाळेत येत असेल ना तो. पहिलीपासून तिथं त्यांना विचारा आधी सर. अहो पहिलीपासूनच तुमच्या शाळेमध्ये ये ना तो. अहो सर, 7वी पर्यंत वेगळा युडायचे. नाही नाही, इकडं आहे का फडणीस ताई, तुम्हाला सांगतो चुकीचं व्हायलंय. आलं का लक्षात? तुमच्या हर कंप्लेंट, तुमच्या हर पालकाची कंप्लेंट तुमची यायली. लोकांना गैरवागणूक देणे, लोकांना तुमच्या माहितीसाठी असं वेटीस धरणे, हे चुकीचं आहे. अहो इकडं आहे का? तुम्ही जर इकडं आता का तुम्हाला फोन करतोय, तुम्ही फोन घेत ना, म्हणजे किती तुम्हाला तुमच्या माहितीसाठी फोन आहे म्हणून काय फोन येत नाही? ओ सोनटक्केजी, हे असं जर तुमच्या माहितीसाठी होत असाल तर तुम्ही काय साहेब, माझ्याकडे माहिती नाही आली, आत्ताच आपल्याकडून कळालं सर. मी बोलतो ताबडतोब त्या शाळेवर जा. कसे विद्यार्थी बाहेर ठेवता तुम्ही? पेपरला वंचित ठेवता येणार नाही त्यांना. मग पेपरला वंचित ठेवता येत नाही तर ती बाई तुमच्या माहितीसाठी कोणती फडणीस ताई आहे? तिला अधिकार दिलाय का? नाही नाही, अधिकार देताच येत नाही सर. आत्ताच तुमच्याकडून कळालं. ताबडतोब त्या शाळेमध्ये जा आणि ऍक्शन घ्या, नाही तर मला तुम्हाला सांगतो त्या शाळेवर जाणं लागल. हा, म्हणजे लेकराला तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवता का? सरकार तुमच्या माहितीसाठी इतक्याला तुम्हाला पगार देते, कशासाठी द्यायलाय? पेपर देणं झालात ना. नाही नाही साहेब, जातो मी लगेच, पाठवतो त्यांना, सांगतो मी. तुम्ही स्वतः जा त्या शाळेवर हो सर, हो सर. आणि मला ताबडतोब तुमच्या माहितीसाठी इकडे फॉलोअप करा. का नाही, आम्ही याची रिपोर्ट आणून दाखवतो तुम्हाला. हॅलो, हा नमस्कार साहेब, सोनटके नमस्कार. बोलतो. हा सोनटकेजी बोला. हा ते अनुसया शाळेवर जाऊन आलो सर मी त्या. बरं आणि ते आपण जे सांगितलं त्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसून गेलं. बरं, त्यांचा फॉर्म वगैरे भरून मागचे जे 2 पेपर होते ते सुद्धा द्यायला आणि पूर्ण पेपर देण्यासाठी सांगितलं सर संबंधित. तो वैयक्तिक केलं सर. चालतंय. आणि विशेष लक्ष द्या त्याच्यावर सोनटके, कारण की काय व्हायलंय, मनमानी कारभार झालाय त्या शाळेचा. हा सर, हा सर. आता कसं झालंय ते लेकरं तिथं तुम्हाला सांगतो परीक्षापासून जर वंचित ठेवत असतील तर किती मुगरुरी आली त्या तिथलच्या मुख्याध्यापकाला. नाही नाही नाही, परीक्षेपासून कोणालाच वंचित ठेवता येणार नाही. मी त्यांना सांगितलं सुद्धा, तुमचं काही जरी प्रशासकीय कारण असेल तर ते तुम्ही पालकांशी बोला, पण लेकरांना परीक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही तुम्हाला. आणि त्याच्यावर काय जे कारवाई करतायत त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो कडक कारवाई करा त्याच्यावर. असं जमता का मला? येस सर, येस सर, येस सर. ओके ओके. येस.